विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासातील 7वे प्रकरण विज्ञान व तंत्रज्ञान याचा सेकंड पार्ट आपण अभ्यासणार आहोत. सेकंड पार्टमध्ये आपण पुढील मुद्दे अभ्यासू. चला तर तंत्रज्ञानातील प्रगती याआधी आपण अवकाश संशोधन इस्रो तसेच इतर काही मुद्दे अभ्यासले होते. इथून समोर आपण तंत्रज्ञानातील प्रगती, टेलेक्स सेवा आणि समोरचे मुद्दे अभ्यासू. बघा तर तंत्रज्ञानामध्ये कशा प्रकारे प्रगती झाली ते बघू. रेल्वे इंजिनची निर्मिती करण्यासाठी चित्तरंजन येथे लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. या कारखान्यामध्ये वाफेचे इंजने, डिझेल व विद्युत इंजनांची निर्मिती झाली. तसेच वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती करण्यात आली. इथूनच मग श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया व व्हिएतनाम येथे भारताने काही इंजनांची निर्यातसुद्धा सुरू केली. म्हणजे भारत या इंजनांची काय करत होता? निर्यात, म्हणजे आपल्या देशातून ही इतर देशांमध्ये पाठवली जात होती. त्यानंतर आहे टेलेक्स सेवा. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचं वहन म्हणजेच टेलेक्स सेवा होय. 1963 केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केली. 1969 देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीतून सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्व क्षेत्रात हळूहळू सुरू झाला, पण 1990 नंतर इंटरनेट उदयाला आले आणि ही सेवा संपुष्टात आली. उपग्रह दूरसंचार केंद्र. कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने देशातील संदेश दळणवळण, ज्याला आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणतो, ते शक्य झालं. यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी व उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेली देशांतर्गत म्हणजेच डोमेस्टिक उपग्रह दूरसंचार भूकेंद्र ही 1967 अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आली. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचे व त्याच्या कार्यप्रणालीचं देशांतर्गत प्रशिक्षण देणं सोपी झालं. 1970 पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असं भूकेंद्र उभारण्यात गेलं. आणि या भूकेंद्राचा वापर कशासाठी केला जातो? सॅटेलाईटकडून पृथ्वीकडे येणारे आणि पृथ्वीकडून सॅटेलाईटकडे जाणारे जे काही संदेश असतात त्या संदेशाला व्यवस्थितपणे मॅनेज करता आलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, ते व्यवस्थितपणे मिळवता आले पाहिजे आणि ते व्यवस्थितपणे पाठवता आले पाहिजे, यासाठीचं हे सेंटर असतं. तर एक सेंटर आपण बघितलं आता अहमदाबादजवळ बनलं आणि त्यानंतरचं आणखी एक सेंटर कुठे बनलं ते झालं पुण्याजवळील आर्वी येथे. त्यानंतर आहे पिनकोड. 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड, ज्याला आपण पिनकोड असं म्हणतो, ही पद्धत सुरू केली. जसं आपण कधी पण एखाद्याचा ॲड्रेस जेव्हा टाकतो तर ॲड्रेस टाकल्यानंतर त्या ॲड्रेससोबत आपण पिनकोड तिथे काय करतो, लिहितो नेहमीच. तर या पिनकोडची जी सेवा आहे ही 1972 पासून सुरू झाली. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा त्याचा हेतू होता. या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवला जातो. दुसरा क्रमांक उपविभाग दर्शवतो. तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा, म्हणजे जिथं तो पाठवला जाईल त्या जिल्ह्यात तो, व उर्वरित 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा म्हणजे डाकघराची स्थाननिश्चिती करण्यात येते. बटवडा डाकघर म्हणजे काय? जिथे तो पाठवला जाईल आणि जिथून तो इतर भागामध्ये एरियामध्ये पाठवला जाईल हे ठरतं. महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे पिनकोड आहे हे 40, 41, 42, 43 आणि 44 या 2 आकड्यांनी सुरू होतं. जसं नागपूरचा पिनकोड आपण काय म्हणतो 4400 आणि मग त्यानंतर शेवटचे 3 डिजिट आपण काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीने एरिया वाईज डिवाईड करतो. 1986 टपाल वेगाने पाठवण्यासाठी स्पीड पोस्ट ही सेवासुद्धा सुरू झाली. त्यानंतर आहे ISD म्हणजे इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस. 1972 मुंबईमध्ये ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिस, ओव्हरसीज म्हणजे समुद्रापलीकडे इतर देशांकडे केली जाणारी कम्युनिकेशन सर्व्हिस सुरू झाली, म्हणजे दूरसंचार सेवा सुरू झाली. तर याची स्थापना झाली व आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचं काम सुरू झालं. 1976 मुंबई व लंडन या 2 शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू करण्यात आली, ज्याद्वारे आपण इतर देशांमध्ये सरळ फोन करू शकतो. दूरध्वनीद्वारे टेलेक्स
टेलिप्रिंटर, रेडिओ छायाचित्रे अशा अनेक सेवा सुरू झाल्या. 1986मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड, ज्याला आपण VSNL म्हणतो, या क्षेत्रात आणखी मोठी उडी भारताने घेतली. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलं. ही सार्वजनिक कंपनी होती. 1990मध्ये VSNLने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून आपलं स्थान मिळालं, ज्याला आपण ब्रॉडबँड वगैरे म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल कधी. VSNL पुरवतं हे, ज्यामध्ये आपल्याला इंटरनेट सेवा मिळते. या क्षेत्रात सॅम पित्रोदा यांचं योगदान खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर आहे मोबाईल. 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. त्यावेळी मोबाईल हँडसेट हे 45,000 रुपये आणि कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये होता. 1900 या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या आल्या आणि त्यामुळे ही सेवा स्वस्त होऊ लागली. इथपर्यंत की आपल्याला जर फोन आपण केला तर आपल्याला तर पैसे लागतच होते, इथपर्यंत की इन्कमिंगसाठी सुद्धा पैसे लागायचे. पण आता सध्या आपण बघतोय आताची जी सिस्टम आहे ती पूर्णपणे बदलून गेलेली आहे. त्यामुळे ही सेवा आता स्वस्त झाली आहे. चर्चा करामध्ये विषय दिलेला बघा आपल्याला, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल या तंत्रज्ञानात झालेल्या विविध बदलांची माहिती जाणून घ्या व त्याचे फायदे तोटे यावर चर्चा करा. तर त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो, भारत संचार निगम लिमिटेड, ज्याला आपण BSNL म्हणतो. 2000मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड ची स्थापना करण्यात आली. यामध्ये दूरध्वनी सेवेबरोबरच सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झाल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, ज्याला आपण ONGC म्हणतो, खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणे, त्यांचं उत्पादन वाढवणे यासाठी 1956मध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, ज्याला आपण ONGC म्हणतो, याची स्थापना करण्यात आली. आसाम राज्यातील दिग्बोईनंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेल सापडले. पुढे गुजरातमधील खंबातच्या आखातामध्ये सुद्धा खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आणि यासाठी ही ONGC कंपनी स्थापन करण्यात आली. खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाने ONGC 1974मध्ये सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे सागरी छिद्रण यंत्र, ज्याला आपण म्हणतो ड्रिल शिप जी असते, ज्यामध्ये आपण जमिनीमध्ये छिद्र करून त्यातून ऑइल जे असतं, क्रूड ऑइल, ते काढलं जातं. बॉम्बे हाय परिसरामध्ये रशियन संशोधकांच्या मदतीने तेल विहीर खोदण्यास सुरुवात केली. येथे 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू, जो आपण LPG गॅस वापरतो, तो मिळायला सुरुवात झाली. पुढे या भागात 8,500 पेक्षा जास्त तेलविहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आल्या. त्यामुळे भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात याचा वाटा 38%, ज्याला आपण म्हणतो ना, 38% पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज ही या क्षेत्रातून पूर्ण होते. उरलेला भाग आपण काय करतो, विदेशातून आयात करतो, इतर देशातून, म्हणजे अरब कंट्रीज जे आहे तिथून आपला हा आयात होतो. त्यानंतर बघा कोंकण रेल्वे. 1998मध्ये कोंकण रेल्वे सुरू झाली. सुमारे 760 किलोमीटर लांबीचा गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेला कोंकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. का बरं बघा, या मार्गावर एकूण 12 बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा मानला जातो. 179 मोठे आणि 1819 छोटे पूल या मार्गावर आहे. यापैकी होणार जवळील शरावती नदीवरील 2065.8 मीटर लांबीचा पूल हा सर्वात मोठा मानला जातो. रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजनामध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहे. म्हणजे समजा एखादी दरड कोसळत आहे, एखादा पहाड कोसळला जात आहे पाण्यामुळे वगैरे, तर या इंजनमध्ये असे सेन्सर आहे की ते आधीच कळते, ज्यामुळे रेल्वे आधीच थांबते, म्हणजे अपघात टाळला जाऊ शकतो. रेल्वे आणि तंत्रज्ञान बघा, आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा मानला जातो. रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता, अचूकता व सुसूत्रता यावी म्हणून 1984मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत म्हणजे कम्प्युटराइज आरक्षण व्यवस्था, म्हणजे रिझर्वेशन, जे आपण तिकीटचं रिझर्वेशन करतो ना ट्रेनचं, ती सुरू झाली. याच वर्षी कोलकाता येथे मेट्रो रेल्वेसुद्धा सुरू झाली.
अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केलेली दिसून येते. नवनवीन संशोधने भारताने केली. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केलेला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे. पुढील पाठामध्ये भारताने उद्योग व व्यापार क्षेत्रात कशी प्रगती केली याची माहिती आपण घेणार आहोत. थँक्यू.